आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील सतत वर्दळ असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागास वारंवार पत्रव्यवहार, निवेदने, मोर्चे, आंदोलने करूनही प्रशासनानं दखल न घेतल्याने या रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या वतीनं एल्गार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन मंगळवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट सरहद ते देवगाव फाटा या 3 किलोमीटर अंतरावर बांधकाम विभागाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत बांधकाम विभागाचा तीव्र निषेध करत देवगाव फाट्यावर ठिय्या आंदोलन केलंय। बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास येताच बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्यानंतरच सदर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले। यापूर्वी दिलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी संघटनेने 15 ऑगस्ट 2024 ला रास्ता रोको आंदोलन केलं होतं। तेव्हा बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते, मात्र वर्ष उलटूनही रस्ता दुरुस्ती झालीच नाही। तसेच जोशी कंपनी ते झारवट बुद्रुक या मार्गावरही संघटनेने रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन केले होते। या कामाबाबत केवळ आश्वासने दिली, मात्र दखल घेतली नाही। यामुळे या विभागानं नागरिक आणि कार्यकर्त्यांचा संतापाला वाट पोकळी केली। परिणामी त्र्यंबकेश्वर, देवगाव, श्रीघाट सरहद तसेच वैतरणा धरण ते जोशी कंपनी या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। या रस्त्यांवरून वाहने चालवताना वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागते। प्रवाशांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। या नादुरुस्त रस्त्यांवर बऱ्याच वेळा गंभीर अपघातांमुळे प्रवासी आणि वाहन चालक गंभीर जखमी झालेत। याला केवळ बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी आणि त्यांचे ठेकेदार आहेत। त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कर्तव्यात कसूर केल्याबाबत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। हर्षवाडी, कळमुस्ते, काळवंडी धरण, जोशी कंपनी ते झारवड बुद्रुक या रस्त्याचीही अद्याप दुरुस्ती झालेली नाही। या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष भगवान मध्ये, वसंत इरते, हनुमंत सराई, अंकुश मध्ये, सुरेखा मध्ये, मंगल खडके, मथुरा भगत, तानाजी कुंदे, विमल ठोंबरे, संजय पारधी, भगवान बांगारे, विठ्ठल ढोले, शांताराम पादीर, भावडू निरगुडे, गणपत गावंडा, गणेश गोहिरे, कार्यकर्ते आणि परिसरातील त्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पांडुरंग दोंदे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, त्र्यंबकेश्वर।